रात्री 6 वाजल्यात किल्ला बंद झालाय. आपल्याला लवकर दरवाजाच्या तिथं पोहोचायला लागेल. पळा पळा लवकर. साखर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आता तब्बल 2 महिन्यानंतर भेटत आहोत. आपण आता कोरीगडला चाललेलो आहे. खूप पाऊस आहे, धुकं आहे. कोरीगडची संपूर्ण माहिती तुम्हाला आता माझे सहकारी देतील. चला आपण आता कोरीगडची सफर करू. ही आमची दुसरी गाडी आहे. चला. नमस्कार. आता आपण थोडीशी चढण चढल्यानंतर आपल्याला वरती जायचं. तो झेंडा आहे धुक्यात हरवलेला आहे आता कोरीगड. आपल्याला जाऊन सगळं शोधायचं आता. वरती दिसतोय ना तो झेंडा आहे. आता धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पाऊस आहे, खूप छान वातावरण आहे, मस्त धमाल करायची. साधारणतः शहापूरपासून अर्धा तास आपण या जंगलातनं चालल्यानंतर आपल्याला कोरीगडच्या पायऱ्या लागतात. कोरीगड पुण्यापासून 80 किलोमीटर आणि लोणावळ्यापासून साधारणतः 20 किलोमीटर आहे. शहापूरला आपण गाडी पार्किंग करून कोरीगड चढायला सुरुवात करतो. पावसाळ्यात ट्रेक करताना ना तुमचं लक्ष चारी बाजूला पाहिजे. म्हणजे सराउंडिंग चारी बाजूला तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कारण की वन्य प्राणी असतात, साप, खेकडा, म्हणजे आपल्याला चावू शकतात. तेवढी ट्रेक करताना एवढी काळजी घ्या. अर्धा तास जंगलातनं चालून आल्यानंतर आपण कोरीगडच्या पायरीजवळ येतो. पहिल्या पायरीजवळ म्हणजे इथनं कोरीगडच्या पायऱ्या चालू होतात. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं जर झालं तर कोरीगडवर नाश्त्याची, चहाची, जेवणाची काही सोय नाही आहे. इथे कोरीगडच्या पायऱ्याजवळ तुम्हाला इथे छोटंसं हॉटेल आहे. इथं चहा वगैरे पिऊ शकता किंवा तुम्ही नाश्ता करू शकता. इथे पाऊस खूप आहे, धुके आहे, त्यामुळे व्हिडिओ क्लिअर आलेला नाही आहे. ही कोरीगडची माहिती पत्रक आहे, माहिती आहे सगळी. साधारणतः थोडीशी चढण चढल्यानंतर आपल्याला ही गुहा लागते. गडावरील ही गुहा गड प्रचंड प्राचीन असल्याचे सिद्ध करते. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्याबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इसवी सन 1700 मध्ये हा किल्ला पंत सजीवांनी पुन्हा एकदा मुघलांकडून जिंकून घेतला. ही गुहा तुम्ही पाहू शकता. आणि गुहाच्या बाजूला कोरीगड कशासाठी प्रसिद्ध असेल तर या पायऱ्यांवरून पडणारा पाण्याचा प्रवाह, हे धबधबा. कोरीगड ह्यासाठी प्रसिद्ध आहे.
हे गणेश मंदिर, इथं गणेश मंदिर आहे. आणि ह्या जर कोरीगड कशासाठी प्रसिद्ध असेल तर ह्या पायऱ्यावरून पडणारे धबधब्याचं पाणी. वीस ते 25 मिनटं चढाई केल्यानंतर आपल्याला गणेश दरवाजा लागतो. पण त्यावेळेस इतका पाऊस जोरात चालू झाला, व्हिडिओ आम्हाला क्लिअर करता आला नाही. गणेश दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे. जय शिवाजी, जय शिवाजी. गणेश दरवाजातून आपण आत आल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर लागतं. या मंदिरासमोरच 4 तोफा ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, खूप धुकं आणि पाऊस असल्यामुळे समोरचंही दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींची साक्ष करून देणारा हा किल्ला, धुक्यामध्ये हरवून गेलेले बुरुज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा टेहळणीचा किल्ला म्हणून कोरीगडचे महत्त्व खूप होते. गणेश टाके गडाच्या पश्चिम कडेच्या उत्तर भागात या 3 गुहा आहेत. पण पावसाचे पाणी प्रचंड शिरल्यामुळे या गुहा तुटुंब भरलेल्या आहेत. या गुहा आतून एकमेकांना कनेक्टेड आहे. खूप पाऊस जोरदार असल्यामुळे या गुहेमध्ये पाणी शिरलेलं आहे. गडावर 2 मोठी तळी आहेत. खूप मोठी तळी आहे आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे खूप मोठा तलाव हा भरून वाहत आहे. आपण आता झेंड्याजवळ आलेलो आहे. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रार्थनाने लढाई करून हा किल्ला आपल्याला जिंकत नसल्याने खूप वैतागला आणि 14 मार्च 1818 मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोट्यावर पाडून त्याने हा गड जिंकून घेतला. गडावर मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील गणगडही इंग्रजांना मिळाला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे 4ही बाजूने मजबूत तटबंदी अजून जशी आहे तशी आहे. रात्री 6 वाजल्यात किल्ला बंद झालाय. आपल्याला लवकर दरवाजाच्या तिथं पोहोचायला लागेल. पळा लवकर. असा हा कोरीगड संपूर्ण धोक्यामध्ये हरवलेला आहे. मित्रांनो, या धोक्यामध्ये हरवलेला कोरीगड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व एकदा या कोरीगडला आवर्जून भेट द्या. पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.